जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, शेवटी तो दिवस आलेला आहे. मुंबई शहर पोलीस शिपाई चालक तसेच मुंबई कारागृहाची लेखी परीक्षेची तारीख जवळपास निश्चित झालेली आहे आणि काही तारखा समोर आलेल्या आहे आणि ऑफिशियल अपडेट आपण याला म्हणू शकतो, कारण की बिनतारी संदेश आहे 3/12/2024. ठीक आहे. विषय आपल्याला माहितीच आहे. आपण डायरेक्ट तारखा बघूया की कोणत्या कोणत्या तारखेला तुमचा पेपर होऊ शकतो, कारण की शाळा उपलब्ध आहे की नाही त्यासाठी हे पत्र पाठवलं. आपल्याला फक्त तारखा जाणून घ्यायची आहे. 14/12 एक तारीख आहे, त्यानंतर 15/12, 21/12, 22/12, 28/12 आणि 29/12 या तारखा जवळपास फिक्स होऊ शकते. म्हणजे तुमचा पेपर पहिला हा 14 तारखेला होऊ शकतो किंवा 15 तारखेला होऊ शकतो, या दोनपैकी. कारण की 14ला शनिवार आहे आणि 15ला रविवार आहे. आता बघा, पहिले चालक होईल की शिपाई होईल? तर माझ्या मते शिपाई होईल, कारण की चालकची अजूनपर्यंत 1/10 लागलेली नाही आहे. ठीक आहे, कारण की चालक टेस्टसाठी 1/15 लागलेली असते आणि त्यानंतर 1/10 हे लेखीसाठी लागली असते. तर मला वाटते की सुरुवातीला शिपाईचा पेपर होईल, मग चालकचा होईल आणि मग कारागृहाचा होईल. तर हे पत्र जर तुम्हाला बघायचं असेल, बिनतारी संदेश बघायचा असेल, तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे. आता फक्त एक आणि एक गोष्ट करा, रिव्हिजन करा जास्तीत जास्त आणि चालू घडामोडी जेवढ्या पण असतील मागील 6 महिन्यातील आणि त्याच्या आधी म्हणजे 1 वर्षाच्या ज्या ठळक बातम्या असतील किंवा ठळक चालू घडामोडी असतील, ज्या चर्चेतील असतील, त्या जास्तीत जास्त करा. आणि लोकसभा इलेक्शन त्यानंतर विधानसभा इलेक्शन ह्या दोन्हीवर जास्त फोकस असू द्या. आणि जेवढे पण पुरस्कार वगैरे आहे आणि जास्तीत जास्त फोकस असू द्या भारत आणि महाराष्ट्रावर, आणि थोडा हलकासा देशाच्या बाहेर ज्या आंतरराष्ट्रीय घडामोडी आहेत त्याच्याकडे सुद्धा लक्ष असू द्या. धन्यवाद.